वतीने आजच्या समाजकारण विभागातील किंवा त्या विभागाच्या निर्णयाच्या अनुषंगाने 5% आरक्षित निधीमधून खेड शहरामधील दिव्यांगांना निधी वाटपाच्या आणि आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयरावजी कदम, ह्या खेड नगरीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, खेड तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती, आपल्या खेड नगर परिषदेतील सर्व नगरसेवक, सर्व सभापती, सन्माननीय अण्णा सचिनजी धाडवे, संजयजी मोदी, शिवसेनेचे शहप्रमुख कुंदनजी असतील, गटनेते निकेतनजी, दापोलीचे जिल्हा परिषदेचे सदस्य किशोरभाई देसाई, खेड नगर परिषदेचे CEO रोडगेजी, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि विशेषतः ज्यांच्याकरिता आजचा हा कार्यक्रम आहे, आमचे सर्व दिव्यांग बांधव, आमच्या सर्व भगिनी, अधिक वेळ घेणार नाही. खरं तर काही दिवसांपूर्वीच मला CEOंचा आणि आपल्या नगरसेवकांचा मला संपर्क झाला आणि त्यांनी ही संकल्पना समोर मांडली की 5% ह्या निधीमधून आपल्या शहरामधील जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना आपण थेट आर्थिक मदत करायचा निर्णय हा घेतलेला आहे आणि त्याचा निधी वाटप करायचा आहे. आणि हा कार्यक्रम ठरत असताना माझी पहिलीच त्यांना सूचना होती की आपण, कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा 2019ला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की तालुक्यामध्ये अशा अनेक शेकडोच्या संख्येने दिव्यांग आहेत की ज्यांच्याकडे UDID सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना दिव्यांग योजनांचा कुठलाच लाभ मिळत नाही आहे. ते दिव्यांग आहेत परंतु सर्टिफिकेट आता हे कंपल्सरी असल्यामुळे त्या सर्टिफिकेटशिवाय कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही. आणि म्हणून आपण 5% निधीमधनं दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, आपण दरवर्षी कॅम्प लावायला आपण सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने लाभार्थी आपण तयार केले. तशाच पद्धतीने खेड शहरामध्ये देखील असे काही दिव्यांग असतील की ज्यांचे सर्टिफिकेट नाही आहेत आणि सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना हा लाभ मिळणार नाही आहे. तर अशा दिव्यांगांची यादी आपण एक तयार करा आणि त्या सर्वांना ह्या सर्टिफिकेटच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण सोडवून घ्या आणि त्यांना आपण हा लाभ मिळवू. आणि ते लक्षात आलं की मला वाटतं 135-140 दरम्यान काहीतरी दिव्यांग आपल्या खेड शहरामध्ये आहेत, परंतु आज आपण 77 लाभार्थ्यांना आपण हा लाभ देतोय. उर्वरित जे दिव्यांग आहेत त्यांचा जो काही त्यांची जी काही सर्टिफिकेटची अडचण आहे की त्यांचे जे काही आपल्याला आरोग्य तपासणी आज त्यांची होणार आहे आणि मग सर्टिफिकेट मिळाल्याच्यानंतर त्यांना विविध योजनांचा त्यांना लाभ मिळणार आहे. एकंदरीत खरं तर शासनाचे अनेक निर्णय असे आहेत की ज्या निर्णयामुळे दिव्यांगांना तिथे आर्थिक मदत मिळते, वस्तू स्वरूपात मदत मिळते, अप्रत्यक्षरित्या योजनांच्या माध्यमातून मदत मिळते, परंतु ह्या योजना कधी दिव्यांगांपर्यंत कधी पोहोचत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं आजचा कार्यक्रम हा त्याकरता महत्त्वाचा आहे. आज आपण आर्थिक मदत आपण नक्कीच करतोय. त्या आर्थिक मदतीचा कसा उपयोग करायचा नक्कीच त्यांचं कुटुंब आणि ते दिव्यांग स्वतः मिळून ते ठरवतील, परंतु ही तात्पुरती मदत आहे. आपल्या खेड शहरामधील दिव्यांगांना कायमस्वरूपी जर का आपण त्यांच्या पायावरती उभं करायचं असेल किंवा त्यांना व्यवसाय उभे करून द्यायचे असतील किंवा त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर माझी सर्व नगरसेवकांना इथे माझी सूचना असेल, कारण आता काही तशी काही अडचण नाही, आपण आता 21-0 आहोत, बरोबर की नाही. आता रहीम सेवली पण आता इथे व्यासपीठ आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आपण तुमच्या वॉर्डामधील जेवढे आपले दिव्यांग आहेत पहिल्यांदा त्या दिव्यांगांना त्यांची अपेक्षा काय आहे, त्यांना कुठला व्यवसाय चालू करायचा आहे का, त्यांना ठीक आहे आज आपण आर्थिक मदत करतोय, ही आता ह्या वर्षीचा आपण हा निधी आपण खर्च करतोय, भविष्यामध्ये त्यांना कुठला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर समाजकारण विभागाने आता तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रिमंडळ तयार केलं, म्हणजे वेगळं खातं, वेगळं विभाग तयार केला. म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये घेतला, संपूर्ण देशामध्ये घेतला. त्या विभागाच्या देखील अनेक योजना आहेत, बरं त्या देखील आपल्या लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत. मला वाटतं आता पुढची 5 वर्ष शेवटी जनतेने आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलेला आहे आणि
दिव्यांग त्याच्यामधील अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा घटक आहे. तो कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. खरं तर एखादं ज्या वेळेला आपण दिव्यांगांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पण नेहमी एक वेगळ्या पद्धतीने आपण ठेवतो, परंतु मला वाटतं आज शिक्षण विभाग असेल किंवा क्रीडा विभाग असेल किंवा कुठलाही विभाग असू द्या, अनेक विभागांमध्ये आपल्याला दिव्यांग तिथे एक वेगळी आपली छबी निर्माण करताना आपण पाहतोय आणि त्यांच्या पाठीशी आपण शासन म्हणून उभं राहिलं पाहिजे. म्हणून खेड नगर परिषदमधील आता हे जे सर्व दिव्यांग आहेत ज्यांना आपण हा आर्थिक लाभ मिळवून दिलाय किंवा ज्यांच्याकडे हे UDID सर्टिफिकेट आहे, ज्यांची आज आपण आरोग्य तपासणी करून देणार आहोत आणि त्यांना देखील हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मला वाटतं फक्त आपण शिक्षण विभागाचा विचार केला तर त्यांना आपण शिष्यवृत्ती मिळवून देऊ शकतो किंवा शिक्षण विभागाचा विचार आपण केला तर ॲडमिशनमध्ये दिव्यांगांना तिथे प्राधान्य देखील आहे. आज अन्न नागरी पुरवठ्याचा जर का आपण विचार केला तर दिव्यांगांना तिथे जे आपण म्हणतो की मोफत धान्य द्यायची जी सुविधा आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांना प्राधान्य देण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. तर वाटतं अशा अनेक योजना ह्या आपण दिव्यांगांपर्यंत पोहोचवू शकतो. आज एखादा जर का शासकीय नोकरी असेल, ज्यावेळेस ह्या शासकीय नोकरी निघतात त्यावेळेला दिव्यांगांकरता देखील आरक्षित काही त्याच्यामध्ये जागा असतात, त्याचा देखील लाभ आता तुम्ही आपण घेऊ शकता. किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला प्रवास करायचा असेल किंवा सार्वजनिक माध्यमातून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर त्या देखील सवलती आपल्या सर्व दिव्यांगांना आहेत. तर ह्या सर्व सवलतींचा लाभ आता दिव्यांग म्हणून आपण घेऊ शकता. म्हणून मला वाटतं ते सर्टिफिकेट फक्त तुम्हाला आर्थिक मदत देऊन तात्पुरतं देऊन आम्ही समाधानी नाहीत, तर ह्या प्रत्येक विभागामध्ये असलेल्या जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे, ह्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहू. हा शब्द आपल्या सर्वांना देतो. अधिक वेळ घेत नाही, फक्त एवढंच सांगेन की ज्या योजना आहेत त्या आपल्या सर्व नगरसेवकांनी त्या सगळ्या योजना समजून घ्याव्यात. आता एखाद्या दिव्यांगांना जर का बँकेमधून कर्ज हवं असेल तर दिव्यांगांकरिता कर्ज देण्याकरता वेगळी सवलत आहे, त्या देखील आपण त्यांना मिळवून दिला पाहिजेत. तर एखाद्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता आपण घरकुलं मंजूर करतोय. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामधील सर्वात जास्त घरकुलं ही आपल्याकडे मंजूर करून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये देखील दिव्यांगांना प्राधान्य आहे, तर त्या घरकुलाचा लाभ देखील आपण दिव्यांगांना मिळवून देऊ शकतो. तर अशा अनेक योजना या आपल्या वॉर्डामधील त्या दिव्यांगांपर्यंत आपण पोहोचवा आणि नक्कीच ह्या सगळं लाभ आपण त्यांना द्या. रोडगी जे आपण आपल्या शहरामध्ये असलेले जेवढे दिव्यांग आहेत ते सगळे आयडेंटिफाय करा आणि एकही दिव्यांग इथे आपल्या शहरामधला UDID सर्टिफिकेट शिवाय राहता कामा नये. प्रत्येक दिव्यांगाकडे हे सर्टिफिकेट असले पाहिजे अशी आपण दक्षता घ्या. कारण सर्टिफिकेट नसेल तर ह्या ज्या योजनांचा मी इथे उल्लेख केला याची एकही योजनेचा लाभ ह्या दिव्यांगांना मिळू शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा हे सर्टिफिकेट ह्या सर्वांना आपण मिळवून द्यावं. आता संजयरावजी यांनी जो इथे उल्लेख केला की आपण तालुक्यामध्ये देखील आपल्या खेडमध्ये देखील कॅम्प झाले पाहिजेत, तसे कॅम्प आपण ह्याही अगोदर आपण घेतलेले आहेत. आपल्या दापोली मतदारसंघामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये आपण दरवर्षी आपण हे कॅम्प तालुक्याच्या ठिकाणी आपण घेतोय. आता तर जवळपास 4 वर्षाच्या अवधीनंतर गॅपनंतर आता सभापती आणि उपसभापती आपण आहात, म्हणून आपल्या मार्फत तो आता आपलाच निधी तो आपण खर्च करायचा आहे. आता मागील काही कालावधीमध्ये आमदार म्हणून बॉडी नव्हती म्हणून त्याच्यामार्फत आपण तो पुढाकार घेऊन आपण ते करत होतो, परंतु आता आपण त्या 5% निधीमधील आताच जी THOनी मला माहिती दिली की खेड तालुक्यामध्ये जवळपास 1200 ते 1300च्या दरम्यान दिव्यांग आहेत. त्याच्यापैकी 700-750 दिव्यांगांकडे फक्त सर्टिफिकेट आहेत, उर्वरित ह्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे. तर त्याचा देखील लाभ त्यांना मिळवून दिला पाहिजे. पुढच्या कॅम्पमध्ये उर्वरित जे 700 आहे ते सर्व कव्हर झाले पाहिजेत. आणि हा खेड तालुका अखंड खेड तालुका आहे, म्हणजे खेड तालुका गुहागर मतदारसंघ देखील त्याच्यामध्ये आपण समावेश केला आहे, फक्त दापोली मतदारसंघ नव्हे. तर आपण त्या तालुक्यातील त्या भागामध्ये देखील दिव्यांगांना आपण हा लाभ मिळवून देणार आहोत. तर एकंदरीत आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आपली सामाजिक बांधिलकी ही नक्कीच आपण सर्वांनी कायमस्वरूपी जपली पाहिजे. वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुखांची शिकवण आणि त्यानुसार आपण सर्वांनी एकत्र म्हणून काम करूया, एवढीच फक्त ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करेन. अधिक वेळ घेत नाही. पुन्हा एकदा खेड नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांचं, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि COंचं मी अभिनंदन करतो की आज आपण
जो लाभ देतो म्हणून 12,000, 14,000 आणि 16,000 अशा पद्धतीने आपण 40%, 60% आणि 60%च्या पुढचे असलेल्या 100%पर्यंत असे आपण लाभ मिळवून देत आहे. मी सर्व लोकप्रतिनिधींचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि स्तुत्य उपक्रम आहे. अशा पद्धतीने आपण सर्वांनी आपलं काम चालू ठेवायचं आहे एवढीच मी आपल्याला फक्त विनंती करतो. परंतु आज येत असताना मनामध्ये धाकधूक होती. म्हटलं कार्यक्रम ठेवलाय कुठे? म्हटलं नाट्यगृहात ठेवलाय, नवीन नाट्यगृहात. म्हटलं पहिल्यांदा लाईट जाणार नाही याची खात्री करून घ्या. 2 वेळा झालंय, आता तिसऱ्यांदा झालं तर मात्र मी काही सहन करणार नाही. जे कोणी दोषी कारवाई अधिकारी असतील त्यांच्यावरती मी थेट कारवाई करायला लावेन. आता मात्र हा प्रकार पुण्यात घडता कामा नये. खेड तालुक्याची आपण इतकं सुंदर नाट्यगृह इथं उभं केलेलं आहे. चूक कोणाची हे तुम्ही शोधून काढा. MSCBची चूक असेल किंवा इथे असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांची चूक असेल, परंतु हे पुन्हा होता कामा नये ह्याची दक्षता आपण इथे घ्या. आणि आपल्या खेड तालुक्यामध्ये आपण अतिशय सुंदर वास्तू इथे आपण उभी केलेली आहे. तर सांभाळ हा योग्यरित्या झाला पाहिजे याची आपण दक्षता घ्या. एकंदरीत आपल्या खेड शहराच्या हद्दीमध्ये कोट्यावधीची आपली अनेक चांगले उपक्रम इथे चालू आहेत आणि त्याच्या मग पुढचं आपण करतोय. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कोट्यावधीचा निधी आपल्या खेड शहराच्या विकासाकरिता आपल्याला मंजूर करून दिलेला आहे आणि त्याचं विनियोजन आपण उत्तमरित्या देखील करतोय. तर ह्यापुढे देखील आपली अशीच वाटचाल ही चालू राहील असा मी शब्द देतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.